ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. GDCA ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. GDCA कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, GDCA कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. GDCA कॉलेज देते यशाचा विश्वास. तर GDCAच्या सर्व पेपरचे ॲब्रिव्हिएशन्स म्हणजेच संक्षिप्त रूपे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. सर्व दिलेले आहेत ऍक्च्युली, छोटे मोठे असतील कुठले, पण जे अंडरलाईन केलेले आहेत ना ते महत्वाचे आहेत. ते तुम्ही पाठ करा आणि तुमच्या लक्षातच असणं गरजेचं आहे. तर यामध्ये पेपर 1 ते 6 मध्ये जेवढे काही शॉर्ट फॉर्म्स आहेत किंवा संक्षिप्त रूपे आहेत ते सर्व आपण दिलेले आहेत. इंग्रजी त्याचा पूर्ण जे स्पेलिंग सहित सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हे सर्व जे आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट कसं असतं की ते तुम्हाला कुठे ना कुठे लिहायला लागतात किंवा ते विचारले पण जाऊ शकतात. त्या पद्धतीमध्ये हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर यामध्ये सर्व गोष्टी म्हणजेच जर समजा IDBI असेल, ICICI बँक असेल किंवा SBI, RBI, नाबार्ड वगैरे ह्या सर्व गोष्टींचे आपण फुल फॉर्म दिलेले आहेत, ॲब्रिव्हिएशन्स. तर हे पूर्ण जे आहे ते तुम्ही पाठ करा. जे अंडरलाईन केले, मी मगाही सांगितलं, अंडरलाईन केलेले जे आहेत ते पाठ करा. ते 100% परीक्षेत येतील. तर यामध्ये पेपर पहिल्यासाठी जो आहे फायनान्शियल अकाउंटिंग, आर्थिक लेखांकन किंवा अकाउंटिंग आपण म्हणूया. तर यामधला अकाउंटिंग मधला जो पेपर आहे याच्यासाठी काही जे संक्षिप्त रूपे आहेत किंवा ॲब्रिव्हिएशन्स जे आहेत हे आपण बघूया. गॅप म्हणजेच जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, सामान्यतः स्वीकृत लेखांकन तत्वे. त्यानंतर P&L अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खाते. BS दॅट इज बॅलन्स शीट म्हणजेच ताळेबंद. DR डेबिट. आता इथे ज्यावेळेस तुम्ही अकाउंटचा पेपर लिहाल ना त्यावेळेस DR जरी लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, किंवा डेबिट जरी लिहिलं तरी चालेल. पण जर ॲब्रिव्हिएशन्स वापरायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. डेबिट नावे, डेबिट बाजू. त्यानंतर CR क्रेडिट, जमा क्रेडिट बाजू. त्यानंतर AC म्हणजेच अकाउंट्स खाते. त्यानंतर NP नेट प्रॉफिट, निव्वळ नफा. GP GP म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट, यामध्ये एकूण नफा किंवा सकल नफा. त्यानंतर TB म्हणजेच ट्रायल बॅलन्स, चाचणी शिल्लक पत्रक. त्यानंतर FA फिक्स्ड ऍसेट, स्थायी मालमत्ता. CA म्हणजेच करंट ऍसेट्स, चालू मालमत्ता. त्यानंतर CL म्हणजेच करंट लायबिलिटी, चालू देणी. त्यानंतर FIFO म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट, प्रथम आत प्रथम बाहेर पद्धत. आता म्हणजे हे मराठीमध्ये तसा प्रकारे आहे, पण तुम्ही इंग्रजीमध्येच लिहायचं आहे. FIFO जर विचारलं तर फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यानंतर LIFO लास्ट इन फर्स्ट आउट, अशा पद्धतीने अंतिम आत प्रथम बाहेर. त्यानंतर WDV, आपण हा WDV जो आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आपण CHM मध्ये पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. यामध्ये रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड्स हा घसारा मूल्य पद्धत असते जे आपण घसारा काढण्यासाठी वापरतो. तुम्हाला आठवत असेल अकाउंट्समध्ये पण WDV आपण बघितला होता. त्यानंतर SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, सरळ रेषा घसारा पद्धत. आता SLM आणि WDV हा दोन्ही वेगवेगळे, त्याचा फरक पण स्पष्ट करा, आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर OS म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इन्कम, थकीत शिल्लक उत्पन्न मराठीमध्ये. PA प्रिपेड ऍडव्हान्स किंवा आगाऊ दिलेले किंवा घेतलेले. त्यानंतर GL म्हणजेच जनरल लेजर, सामान्य खातावणी. त्यानंतर JE म्हणजेच जर्नल एंट्री म्हणजेच रोजनामा नोंदी. त्यानंतर DA म्हणजेच डिप्रिशिएशन ऑन ऍसेट्स म्हणजेच मालमत्तेवर घसारा. त्यानंतर RD म्हणजेच रिटर्न डिसऑनर म्हणजेच परत केलेले किंवा अनादरित. त्यानंतर NL म्हणजेच नॉमिनल लेजर, नामपत्र खातावणी. त्यानंतर RV म्हणजेच रिअलायझेशन व्हॅल्यू, वसुली मूल्य. कॅपिटल अकाउंट दॅट इज कॅपिटल अकाउंट असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर ड्रॉइंग अकाउंट, इथे ड्रॉइंग अकाउंट सेम आहे. त्यानंतर R&L म्हणजेच रिझर्व्ह अँड लायबिलिटी, राखीव निधी व देणी. AS म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड, लेखांकन मानक. त्यानंतर AS इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स, आंतरराष्ट्रीय लेखांकन मानक. त्यानंतर CAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया, हा विचारला जाण्याची शक्यता आहे ऍक्च्युली. तुम्ही हा पण पाठ करू शकता कारण हे सिंपल गोष्टी आहेत. त्याचा मराठीमध्ये काय होऊ शकतं, भारतीय सनदी लेखापाल संस्था. पेपर 2 मध्ये काय ॲब्रिव्हिएशन्स आहेत, त्याचं ॲब्रिव्हिएशन्स, फुल फॉर्म आणि
मराठीमध्ये त्याचा अर्थ काय असेल किंवा कुठल्या गोष्टीचा होऊ शकतात त्यामध्ये. यामध्ये MCS ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. आता इथे 1960 लिहिलं पाहिजे, तुम्ही लिहिलं तर उत्तम, नाही लिहिलं तरी चालतं. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा. RCS म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्थेचे निबंधक, हा आपण वारंवार पाहिलेला आहे. त्यानंतर CRCS हा एक पाहिला होता आपण. CRCS म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सो CRCS जो आहे तो केंद्रासाठी असतो, ऍक्च्युली केंद्राचा, आणि सहकारी RCS जो राज्यासाठी किंवा सहकारी निबंधक. AGM म्हणजेच अॅन्युअल जनरल मीटिंग. त्यानंतर ज्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतो आपण, ह्या सर्व प्रमाणात आपण पाहिलेल्या आहेत पूर्वीही. त्यानंतर EGM म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग, असाधारण सर्वसाधारण सभा म्हणूया. त्यानंतर BOD बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळ. त्यानंतर नाबार्ड, आता हे नाबार्ड सुद्धा येईल परीक्षेमध्ये, हे पाठ करून जावा. तर यामध्ये मी मला असं दाखवतो एक जरा याला बोल्ड करून. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजेच मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. त्यानंतर NCUI हा पण येऊ शकतो, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, राष्ट्रीय सहकारी संघ भारत. त्यानंतर DCB किंवा DCCB, त्याचा किंवा सेंट्रल म्हणू शकतो आपण, डिस्ट्रिक्ट किंवा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, किंवा याला मराठीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणूया. त्यानंतर SCB म्हणजेच स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक. याचमध्ये MSCB पण आहे ऍक्च्युली, MSCB म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे, ते महाराष्ट्रासाठी, आणि SCB हे राज्यासाठी, म्हणजे प्रत्येक राज्यासाठी त्या त्या राज्याच्या प्रमाणे ती असते वेगवेगळी. पॅक्स प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज म्हणू शकतो, किंवा प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्राथमिक कृषी पतसंस्था. त्यानंतर MSC बँक म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, आपण तुम्हाला पूर्वी सांगितलं MSCB, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्यानंतर CRD कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट, सहकार नोंदणी विभाग. MCS ऍक्ट म्हणजेच MCS ऍक्ट किंवा MCS रूल्स, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम. त्यानंतर ARC म्हणजेच ॲग्रिकल्चरल रिफायनान्स कॉर्पोरेशन, म्हणजे कृषी पुनर्वित्त महामंडळ. CHS कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, किंवा CHM जरी आलं तरी तुम्ही CHM लिहू शकता, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट असं जरी लिहिलं तरी चालतं, पण CHSच येतं. जसं मुंबईमध्ये सर्व ठिकाणी बघा CHS लिहिलेलं असतं, म्हणजे समजा एखादा असेल की गणेश नगर CHS किंवा श्री गणेश CHS म्हणून लिहिलेलं असतं. CHS म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सहकारी गृहनिर्माण संस्था मराठीमध्ये. MSCS म्हणजेच हा ऍक्ट होता ऍक्च्युली, MSCS तुम्हाला आपण पाहिला हा ऍक्ट, म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम, हा आपण लॉ मध्ये पाहिला होता, तुम्हाला आठवत असेल. CR म्हणजेच कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार, सहकारी निबंधक. त्यानंतर VDCCS विदर्भ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हणजेच विदर्भ जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था. त्यानंतर पॅक प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह, प्राथमिक कृषी सहकारी संस्था. इफ्को इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड, इफ्को म्हणजेच भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था. त्यानंतर क्रिप्को, कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड, म्हणजेच क्रुब्को, कृषभ भारती सहकारी संस्था. पेपर नंबर 3, ऑडिटिंग साठी काय असू शकतो किंवा त्याचे ॲब्रिव्हिएशन्स कशा प्रकारे असू शकतात. SA स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग, लेखापरीक्षण मानके. ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आता हे ICAI झालेलं आहे, भारतीय सनदी लेखापाल संस्था. CAG म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, म्हणजे महालेखपाल व नियंत्रक. ICS क्यू यालाच इंटरनल कंट्रोल सिस्टम असंही म्हणतात. MRL म्हणजेच काय, मटेरियलिटी रिपोर्टिंग लेवल, महत्वता आणि अहवाल पातळी. EDP इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. त्यानंतर CAATS कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स. CARO कंपनीज ऑडिट रिपोर्ट ऑर्डर, कंपनी लेखापरीक्षण अहवाल आदेश. त्यानंतर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर SOX सर्बन्स ऑक्सले ऍक्ट.
हा आपण म्हणजे युएस मधला ऍक्च्युली हा आपल्याला येणार नाही, पण ते दिलेला आहे आपण. AAS ऑडिटिंग अँड अश्युरन्स स्टँडर्ड्स, लेखापरीक्षण व आश्वासन मानके. AICPA, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ CPAs, अमेरिकन संधी लेखापाल संस्था, हे अमेरिकेचं, याचा काही उपयोग नाहीये. त्यानंतर WP वर्किंग पेपर्स, कार्यकारी कागदपत्रे, MGT ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट म्हणू शकतो आपण त्यांना. टॅक्स ऑडिट असं म्हणू शकतो. त्यानंतर कोऑपरेटिव्ह ऑडिट, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑडिट, सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण. त्यानंतर ISA, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग, हा एक चांगला मुद्दा आहे. ह्याच्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि शिवाय हा येऊ शकतो. त्यानंतर IAD, इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट, अंतर्गत लेखापरीक्षण विभाग. QC, क्वालिटी कंट्रोल, गुणवत्ता नियंत्रण. SEBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ. पेपर नंबर 4, कॉस्ट अकाउंटिंग किंवा लेखांकन म्हणू शकतो. यातले अब्रिव्हिएशन्स कसे असू शकतात? कॉग्स, कॉस्ट ऑफ गुड्स अँड गुड्स सोल्ड म्हणू शकतो. त्यानंतर BEP, ब्रेक इव्हन पॉइंट. PV, त्यामध्ये रेशो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणू शकतो आपण. FC म्हणजे फिक्स्ड कॉस्ट. VC, व्हॅरिएबल कॉस्ट. SC, सेमी व्हॅरिएबल कॉस्ट. त्यानंतर FOH, फॅक्टरी वर्क्स ओव्हरहेड. त्यानंतर AOH, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. SOH, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. WP, वर्क इन प्रोग्रेस. EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. EBQ, इकॉनॉमिक बॅच क्वांटिटी. MR, मटेरियल्स रिक्वेजिशन्स, साहित्य मागणी. GRN, गुड्स रिसीव्ड नोट. MIS, मटेरियल इश्यू स्लिप. OHH, ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन. DL, डायरेक्ट लेबर. DM, डायरेक्ट मटेरियल. IC, आयडल, इंडस्ट्री इनडायरेक्ट कॉस्ट. OH, रेट, ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन रेट. त्यानंतर CRT, कॉस्ट रिडक्शन टेक्निक. ABC, अनालिसिस ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग अनालिसिस. जॉब ऑर्डर कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंग मेथड. मार्जिनल कॉस्टिंग और व्हेरिएबल कॉस्टिंग मेथड. पेपर नंबर 5, मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये ना जे काही महत्वाचे हे एवढे काही महत्वाचे नाहीत, तर आपण सर्व दिलेले जे गरजेचे आहेत ऍक्च्युली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑडिटर वगैरे बनाल त्या वेळेसाठी. ॲब्रिव्हिएशन्स यामध्ये ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. ROE, रिटर्न ऑफ इक्विटी. ROA, रिटर्न ऑफ ॲसेट्स. NPV, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. त्यानंतर IRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. त्यानंतर EVA, इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड. MVA, मार्केट व्हॅल्यू ऍडेड. MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, व्यवस्थापन माहिती प्रणाली. सॉर्टचा पण विचारला जाऊ शकतो. सॉर्ट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. ओके, म्हणजे सामर्थ्य, कमकुवतपणा, संधी आणि धोके. हा प्रत्येक बिझनेसमध्ये केला जातो, पण हे आता येऊ शकतो ऍक्च्युली फुल फॉर्म. ABC, ऍक्टिव्हिटीज बेस्ड कॉस्टिंग. त्यानंतर JIT, जस्ट इन टाइम. TQM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. BSc, दॅट इज बॅलन्स्ड स्कोर कार्ड. ZBB, झिरो बेस्ड बजेटिंग. त्यानंतर फ्लेक्सिबल बजेटिंग म्हणू शकतो त्याचा फुल फॉर्म. त्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट. रेशो अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. त्यानंतर PE रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो. DE रेशो, डेट टू अर्निंग इक्विटी रेशो. त्यानंतर CR, करंट रेशो. QR, AR, क्विक ऍसिड टेस्ट रेशो. QRAR म्हणजेच क्विक ऍसिड टेस्ट रेशो. EPS, अर्निंग पर शेअर. DPS, डिवायडंड पर शेअर. नंबर 6 यामध्ये टॅक्सेशन रिलेटेड काय आहेत अब्रिव्हिएशन्स, ज्यामध्ये IT, इन्कम टॅक्स, आयकर. GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर TDS, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. त्यानंतर TCS, टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स. PAN, परमनंट अकाउंट नंबर. ITR, व्हॅल्यू इन्कम. ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. AY, असेसमेंट इयर.
आता असेसमेंट इयर जे आहे ते या वर्षापर्यंतच आहे. पुढच्या वर्षीपासून जे आहे ते फायनान्शियल इयर म्हणून लागू होईल. PY प्रिव्हियस इयर, HRA हाऊस रेंट अलाउन्सेस, LTA लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्सेस, HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे आपण पाहिलं होते. HUF ऑलरेडी 6व्या पेपरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, सॉरी लॉच्या पेपरमध्ये. त्यामध्ये आपण सहकारी कायदे व इतर कायदे मध्ये पाहिलं होतं आपण ह्या गोष्टी. HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट. CBTB सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. त्यानंतर CBIC सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स, केंद्रीय प्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ. त्यानंतर CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा एक नवीन प्रकार आहे, तुम्ही हे पण लक्षात ठेवा. UTGST म्हणजेच युनियन टेरिटरी GST, केंद्र शासित. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर STT सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. त्यानंतर GSTR GST रिटर्न. E-वे बिल दॅट इज इलेक्ट्रॉनिक वे बिल. DDT डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. MAT मिनिमम अल्टरनेट नेट टॅक्स. त्यानंतर ATC सेक्शन, ATC डिडक्शन कलम म्हणू शकतो आपण त्याला, 80C. LIC PPF आणि ELS मध्ये तो लागू होतो. PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. EPF म्हणजे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड. NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम. AO म्हणजेच असेसिंग ऑफिसर. CIT म्हणजेच कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. ITAT म्हणजेच इन्कम टॅक्स अपेलेट ट्रिब्युनल, आयकर अपेलेट न्यायालय किंवा न्यायाधिकरण. आता सर्वसामान्य जे ॲब्रिव्हिएशन्स जे आहेत ते पेपरमध्ये येणारे सर्रास किंवा बऱ्यापैकी आपण लिहितो, ज्याच्यामध्ये आता ह्यात जे अंडरलाईन केले ते पण तुम्ही पाठ करून जा. गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. DPT किंवा DEPT डिपार्टमेंट. MGMT मॅनेजमेंट. MIN मिनिस्ट्री किंवा मिनिमम. त्यानंतर MAX मॅक्सिमम. त्यानंतर PA पर ॲनम, PM पर मंथ. EG फॉर एक्झाम्पल, IE दॅट इज WEF विथ इफेक्ट फ्रॉम. WRT विथ रेफरन्स टू. US अंडर सेक्शन. विज म्हणजेच नेमली, विजचा अर्थ WIZ, याला लक्षात ठेवा, नेमली. ETC, आता ETC जे आहे ना, तर याचा विचारला जाणार नाही, पण तुमच्या माहितीसाठी लक्षात असू द्या, ET सेट्रा, ठीक आहे, असं त्याचा फुल फॉर्म आहे. NO म्हणजेच नंबर्स. त्यानंतर AMT म्हणजेच अमाऊंट. RS म्हणजेच रुपीज. त्यानंतर Q म्हणजे क्वेश्चन ऑर क्वार्टर. ANS म्हणजेच आन्सर. REF रेफरन्स. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. CCI म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशनर ऑफ इंडिया, भारतीय स्पर्धा आयोग. FEMA फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम. NABARD नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी बँक व ग्रामीण विकास मंडळ किंवा बँक. MSCB महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्यानंतर PACS प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट. CRR कॅश रिझर्व्ह रेशो. SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. DICGC डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. सरफेसीचा फुल फॉर्म मी बऱ्याच वेळा सांगितला मागील व्हिडिओमध्ये, ह्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002. ऍक्च्युली लिहायची गरज नाही, पण 2002 हा यावर्षी ऍक्ट आला होता सरफेसी. त्यानंतर स्विफ्ट सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंट्रा बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन किंवा इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. KYC नो युअर कस्टमर. RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. NCDC नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. CRISIL CRISIL क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. CRAR कॅपिटल टू रिस्क वेज ॲसेट रेशो. त्यानंतर RRB रिजनल रुरल बँक. SEBI सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. SIDBI SIDBI स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. DRT डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. त्यानंतर ICICI द इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
त्यानंतर IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सो अशा प्रकारचे हे ॲब्रिव्हिएशन्स आहेत. तर हे नक्कीच लक्षात ठेवा. त्यानंतर अजून काही जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत तेही तुम्हाला मी सांगतो आहे. आता हे याच्यामध्ये मेन्शन नाही केलेले खरं तर ते तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण हे सुद्धा जास्त प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळे जसं वॅमनिकॉम एक आहे, यशदा वगैरे आहे. आता वॅमनिकॉम जे आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे? वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हा सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेलं नाही, पण ते येऊ शकतं वॅमनिकॉम. तर ते आलं तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. तर अशा प्रकारचे हे आहेत ॲब्रिव्हिएशन्स. हे पाठ करून जा. जे तुम्हाला अंडरलाईन केलेले आहेत ना सर्व, ते तुम्ही पाठ केले तरी तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जाईल, जर समजा ॲब्रिव्हिएशन्स किंवा संक्षेप रूप विचारलं गेलं तर. ठीक आहे. या पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.